नमस्कार, मी अश्विनी. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग झटपट आपण आज ही रेसिपी पाहूया. तर इथे खलबत्त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, लसूण छान असं मी कुटून घेते. अगदीच ओबडधोबड आपल्याला वाटायचं आहे. आणि हे बघा आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. तर इथे मी वाटीमध्ये काढून घेते आणि पुढच्या प्रोसेसकडे वळूया. तर इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतले आहेत. तर 2 ते 3 शिट्टी करायची आहे आणि छान असं याला उकडून घ्यायचं आहे. तर मॅशरच्या मदतीने किंवा रवीने तुम्ही मॅश करू शकता. आता या मॅश केलेल्या बटाट्याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे. आता कढई पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचे, त्यामध्ये जिरे मोहरीचा तडका द्यायचे. तर इथे मी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतली आहे. तर छान अशी तडतडली की त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची बारीक अशी कापून टाकली आहे. आता यानंतर आपण जो बटाटा मॅश केला होता तो यामध्ये मिक्स करूया. फोडणीत टाकलेल्या बटाट्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल ताई तुम्ही आम्हाला सुक्या बटाट्याची भाजी दाखवताय का? जी रेसिपी आपण करतोय ना त्यासाठी हा बटाटा तर लागणार आहे, त्यामुळे आपल्याला या बटाट्याची भाजी स्किप न करता करायचीच आहे. तर या रेसिपीसाठी हा बटाटा लागणार आहे. तर तुम्हाला वाटत असेल तुम्ही हा बटाटा करताय कशासाठी, तर हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल बरं का. आता सर्वात शेवटी आपण टाकूयात कोथिंबीर आणि मिक्स करूया आणि झाकून ठेवूया. तर हे बघा आपल्याला वाफेवरती याला बंद करून ठेवायचं आहे. आता हिरवी चटणीसाठी लागणार आहे शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि लिंबू. तर इथे अर्ध लिंबू लागणार आहे. तुमच्याकडे दही असेल तर फारच उत्तम. माझ्याकडे दही उपलब्ध नव्हतं त्यामुळे मी लिंबाचा वापर केला आहे. तर हे सर्व एका मिक्सर जारमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही फुटाण्याची डाळसुद्धा टाकू शकता. आता इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे आणि सर्वात शेवटी लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाच्या रसाऐवजी दहीसुद्धा ॲड करा. आता यामध्ये थोडंसं गोडं तेल अर्धा चमचा टाकायचे आणि पाणी टाकून बारीक अशी आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर टाकली होती त्यामुळे हिरवा कलर अगदीच थोडासा आलेला आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या स्टेपकडे. आता एक ब्रेड घ्यायचे, ब्रेड स्लाइस घेऊन त्यावरती बटर लावायचे. तुम्ही म्हणत असाल ताई आता बटर कुठून आणायचं, एवढं महाग आहे बटर, ब्रेड आणि बटर कुठून आणायचं ताई? आता ब्रेडचे स्लाइस घ्यायचे म्हणलं तरी आपल्याला कमीत कमी 20 ते 25 रुपयाला पॅकेट मिळतो. आता तुमच्या फ्रीजमध्ये असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बटरसुद्धा घरच्या वस्तूंमध्ये फक्त 3 वस्तूंचा वापर करायचे आणि तेही मोजक्या. घरात प्रत्येकाच्या घरात असतात त्या वस्तू. बटरची रेसिपी इन्स्टंट अशी 10 मिनिटात आपली तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा बरं का एकदा. आता हे सगळं मिश्रण एकत्र आपल्याला लावायचे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर तुमच्याकडे जे कोणतं उपलब्ध आहे ते सगळं ॲड करा आणि तव्यावरती छान असं दोन्ही बाजूंनी आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर मस्त आपलं हे सँडविच तयार आहे. नाश्त्याच्या वेळ असेल किंवा तुम्हाला कॉलेजवरून आला असेल, कुठल्याही कामावरून तुम्ही अचानक आला असेल, तुम्हाला कंटाळा आला असेल स्वयंपाकाचा, तुमच्या घरामध्ये नकळत ब्रेड असतील तर तुम्ही ही रेसिपी करायला काहीच हरकत नाही आहे. तर झटपट इन्स्टंट अशी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मधून काप करा म्हणजे मस्त अशी आपल्याला सँडविच खाल्ल्यासारखी फिलिंग येते. काय मग मैत्रिणींनो, इन्स्टंट असं सँडविच तुम्हाला पण आवडलं ना? आवडलं असेल तर प्लीज जाता जाता तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.